नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी आत्ता 12 आणि 13 तारखेला म्हणजेच सेकंड सॅटर्डे संडे कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला अगदी स्टेशनजवळ ऑफलाईन आहे. शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास, सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा शनिवारी आणि तसाच रविवारी. फंडामेंटल टेक्निकल सगळं शिकवलं जाईल. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी मोबाईल नंबर घ्या 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही फोन करून क्लासची चौकशी करू शकता. आज मार्केट अत्यंत नॅरो रेंजमध्ये कंटाळवाणं, बोरिंग म्हणतो आपण तसं, धड खाली नाही धड वरती नाही, कोणालाही ट्रेड करता येईल असं मार्केट नव्हतं. फक्त FMCG शेअर्स आज तेजीत होते. कारण FMCGचे जे अपडेट्स आले ते चांगले आले आणि पाऊसही चांगला आहे. खेड्यापाड्यातल्या लोकांची स्थिती सुधारेल असा अंदाज आहे. त्यामुळे मागणीसुद्धा वाढेल. खेड्यापाड्यातली मागणी वाढेल म्हणून HUL, नेस्ले, टाटा कन्झ्युमर, गोदरेज कन्झ्युमर, डाबर असे, ब्रिटानिया असे FMCG क्षेत्रातले शेअर आज तेजीत होते. JP असोसिएट्ससाठी अडाणी बीड करत आहे म्हणून JP असोसिएट आज वरच्या किंवा अप्पर सर्किटला लागला. सेल्को गोल्ड त्यांच्या अपडेट्समुळे तेजीत होता. कंटेनर कॉर्पोरेशननी 4 शेअरला 1 शेअर असा बोनस जाहीर केला. पण 4 जुलै ही त्याची रेकॉर्ड डेट ठेवली, म्हणजेच शुक्रवारची. रुस्तमजी किंवा कीस्टोन रिॲलिटी त्यांनी 3 प्रोजेक्ट लॉन्च केले. त्याचा सेलेबल एरिया 0.91 मिलियन स्क्वेअर फूट आणि ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू 40 बिलियन आणि 3 प्रोजेक्ट्स ॲड केले. त्याचा सेलेबल एरिया 3.2 मिलियन स्क्वेअर फूट एवढा आहे. त्यामुळे कीस्टोन रिॲलिटी काही काळ आज तेजीत होता. पॉवर अँड इन्स्ट्रुमेंटेशन लिमिटेड ही गुजरातची कंपनी आहे. उदयपूर एअर टर्मिनल प्रोजेक्टमध्ये त्यांना 2.59 कोटीची 5वी ऑर्डर मिळाली. एकंदर 56.36 कोटीच्या ऑर्डर्स त्यांना मिळाल्या. त्यामुळे शेअरमध्ये तेजी होती. DCXला इंडस्ट्रियल लायसन्स मिळालं म्हणून DCXचा शेअर तेजीत होता. JSW एनर्जी 261 मेगावॅट रिन्युएबल एनर्जी कपॅसिटी त्यांनी कमिशन केली. इन्फो 8चे अपडेट्स आले. त्यांचं बिलिंग जे आहे ते 11.2% वाढलं, 644 कोटी झालं. यामध्ये रिअल इस्टेट 16% वाढलं, 16% बिलिंग वाढलं रिअल इस्टेटचं आणि रिक्रुटमेंटमध्ये 9% एवढं बिलिंग वाढलं आहे. HCL टेक डेटा प्रायव्हसीसाठी सॉव्हरीन AI प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केला. प्रेस्टीज
इस्टेटने त्यांच्या सबसिडियरी मार्फत एक ॲक्विजिशन केलं आणि एक ॲक्विजिशन त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर केलं. तर पहिलं ॲक्विजिशन प्रेस्टीज फाल्कन मॉल्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रेस्टीज नॉटिंगहॅम हिल इन्व्हेस्टमेंटमध्ये 49% पार्टनरशिप ॲक्वायर केली. ही प्रेस्टीज फाल्कन मॉल्स ही प्रेस्टीज इस्टेटची सबसिडियरी आहे. आणि दुसरी 48.99% पार्टनरशिप AAA इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांनी खरेदी केली. आता कंपनीची पार्टनरशिप 99.99% झाली आहे. म्हणजे काही सबसिडियरी मार्फत आणि काही स्वतःच्या जबाबदारी. आज रुपया 50 पैसे एवढा कमजोर झाला होता. शारदा किंवा सारडा मोटर्स यांनी एकास एक असा बोनस दिला. पारस डिफेन्स यांनी स्प्लिट जाहीर केलं. एका शेअरचे 2 शेअर होते. हे स्प्लिट शुक्रवारी जाहीर झालं. त्या दिवशी शेअरमध्ये तेजी होती आणि आज प्रॉफिट बुकिंग झालं. सुझलॉनचं मर्जरला BSE आणि NSEने क्लिअरन्स दिला म्हणून सुझलॉनचा शेअर काहीसा तेजीत होता. सिमेन्स एनर्जी. आता सिमेन्स एनर्जीचं प्रॉफिट वाढलं. 180 कोटीवरनं 246 कोटी झालं. तर त्यांचा रेव्हेन्यू 1180 कोटीवरनं 1197 कोटी झाला. पण त्यांचं मार्जिन मात्र कमी झालं. 22.5% 19.1% एवढं मार्जिन झालं. कॅस्ट्रॉल इंडिया 5 ऑगस्टला डिव्हिडंडवर विचार करणार आहे. ICICI लोंबार्डचा जूनचा प्रीमियम 11% कमी झाला. तर न्यू इंडिया ॲश्युरन्सचा प्रीमियम मात्र 15% वाढला. तर बघूया ट्रेड डील संबंधात काय होत आहे. आज रात्री सगळ्यांना लेटर्स पाठवली जाणार आहेत. त्यामध्ये भारताचा समावेश असणार नाही. कारण आत्ता भारताने टेम्पररी डील भारत करेल आणि नंतर पूर्ण डील भारत आणि अमेरिका यांच्यातलं होईल. बाकी सगळ्यांना लेटर पाठवली जाणार आहे आणि 10% टॅरिफ त्यांना द्यावाच लागणार आहे. तर बघूया काय काय होत आहे. म्हणून आजचं मार्केट हे डोलायमान अवस्थेत होतं. आता उद्या एक्सपायरी असेल तर कितपत व्होलॅटिलिटी असेल त्याचा विचार करूनच ट्रेड घ्या. कारण मार्केट गोंधळाचं दिसत आहे आणि जी ट्रेड डील होणार नाही त्याच्यासाठी 1 ऑगस्टपर्यंत मुदत मिळण्याची शक्यता दिसते आहे. म्हणजे पुन्हा 1 ऑगस्टपर्यंत असंच मार्केट चालत राहील आणि त्यातून रिझल्ट्स येत राहतील. म्हणजे सगळाच गोंधळ आहे. तर त्याचा सगळ्याचा विचार करून आपण ट्रेड घेतला पाहिजे. बघूया काय काय होत आहे ते. नमस्ते.